तर मित्रांनो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला जर काय तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओबद्दल अपडेट भेटला जाईल. मित्रांनो, आज आपण बघणार आहे 2026 मधली स्टँडर्ड बटालियन ब्लॅक बुलेट 350 याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, याला ॲव्हरेज किती असणार आहे, टॉर्क किती आहे, कुठल्या कंपनीचे टायर आहे. मित्रांनो, ही 2026मध्ये गाडी घेतली पाहिजे का नाही, ॲव्हरेज किती देतं, सिटीमध्ये किती देतं, रोडला किती देतं, याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. मित्रांनो, कृपया करून मी हे व्हिडिओ शून्यातून सुरुवात केलेला आहे. मित्रांनो, कृपया करून तुम्हाला विनंती आहे की आपल्या यूट्यूब चॅनलला जर काही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओबद्दल अपडेट भेटला जाईल. चला तर मित्रांनो, तुम्हाला पुढची माहिती सांगतो. मित्रांनो, तुम्हाला ही गाडी एकदम आयकॉनिक लुकमध्ये जे इंजिन सिरीजमध्ये ही गाडी बाजारामध्ये उपलब्ध आहे. मित्रांनो, ह्याचं तुम्हाला मित्रांनो 1,65,000 पासून 1,65,000 याची किंमत तर 2,13,000पर्यंत बसू शकते तुम्हाला. मित्रांनो, याचं म्हणजे एक शोरूम प्राईस असणार आहे 1,65,000 आणि तुम्हाला ऑन रोड प्राईस बसणार आहे 2,13,000 विथ ॲक्सेसरीज वगैरे तुम्हाला. तर मित्रांनो, याचं इंजिन असणार आहे 349 CCचं इंजिन असणार आहे. मित्रांनो, तर एकदम पॉवरफुल आवाज असणार आहे, चांगला आवाज असणार आहे. मित्रांनो, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता यामध्ये की बाबा 2026मध्ये ह्याच्यामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आधीच्या ज्या गाडीला हेडलाईट होतं ते हेडलाईट चेंज केलेलं आहे. मित्रांनो, हे नवीन हॅलोजन हेडलाईट दिलेलं आहे. इंडिकेटर बघू शकता तुम्ही आणि बाकीचं लुकसुद्धा बघू शकता. आणि टायर बघा मित्रांनो, सीट टायर दिलेलं आहे, समोर डिस्क आहे. तर तुम्ही बघू शकता समोर डिस्क ब्रेक दिलेला आहे. मित्रांनो, तर त्यानंतर बघा तुम्हाला हे लोगोसुद्धा ओल्ड जी स्टँडर्ड बुलेट होती त्यामध्ये सुद्धा असंच तुम्हाला लोगो बघायला भेटत होतं. मित्रांनो, आता बघा या गाडीमध्ये म्हणजे बाईक सेफ्टीसाठी एकदम दणकट बंपरसुद्धा दिलेला आहे. मित्रांनो, हे इंजिन आहे 349 CCचं इंजिन आहे. मित्रांनो, तर मित्रांनो यामध्ये काही बदल केलेले आहेत. तर बघा, आधी आपल्याला किक येत होती. मित्रांनो, आधी किक मारून आपण बुलेट चालू करत होतो, ते एक वीक पॉईंट दिलेलं आहे. ते शक्यतो शोरूमवाल्यांनी कंपनीवाल्यांनी मित्रांनो किक दिलं पाहिजे होतं, तर किक दिलेलं नाही आहे तुम्हाला. बघा हे स्टार्टरवरती चालू करता येतं गाडी. मित्रांनो, किक नाही. मित्रांनो, तर मित्रांनो ह्याचं असणार आहे बघा, अशी आपल्याला डिस्प्ले बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला आपल्या गाडीमध्ये पेट्रोल किती आहे हे आपल्याला डिजिटलमध्ये बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो 160पर्यंत तुम्हाला स्पीड दिलेलं आहे. मित्रांनो, या गाडीमध्ये दोन्ही तुम्हाला आरशे बघायला भेटू शकतात. तर बघा जे गाडी ओल्ड गाडीमध्ये बुलेट स्टँडर्डमध्ये जे लुक होतं मित्रांनो, तेच लुक तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो बघा, सीट बघा तुम्ही बुलेटची कसं आहे, एकदम क्लासिक, एकदम चांगली गाडीची. तर बघा मित्रांनो, तर मग गाडी कसं दिसतंय, गाडीचं लुक बघा. सीटसुद्धा तुम्हाला मित्रांनो क्लासिक जे गाडीला बुलेट स्टँडर्डला शोभेल असंच तुम्हाला सीट बघायला भेटणार आहे गाडीमध्ये. मित्रांनो, तुम्ही बघू शकता ह्याचं बघा सायलेन्सरसुद्धा बघू शकता. आणि मित्रांनो, ही गाडीचं लुक बघून कुणीही फिदा होतं. मित्रांनो, हे गाडी जास्तीत जास्त सैन्यामधील सैनिक, पोलीस दलामधील वकील हे गाडीचे खूप मोठे फॅन आहेत. मित्रांनो, तर बघा हे जास्तीत जास्त या गाडीच्या लुकमुळं, ओल्ड लुकमुळंच ही गाडी जास्त वापरली जाते. मित्रांनो, तर कंपनीने यामध्ये किक दिलं पाहिजे होतं, तर किक दिलेलं नाही आहे मित्रांनो त्यांनी. तर बघा मित्रांनो, तुम्ही यामध्ये बघू शकता बुलेट स्टँडर्डचे डिस्प्ले बघू शकता. मित्रांनो, तुम्ही हो का हे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आता ह्याचं फायरिंग तुम्ही बघा गाडीचं कसं असणार आहे. 2 मिनटं मित्रांनो, क्लच ह्याच्यामध्ये क्लच आपल्या गिअरमध्ये गिअर काढतो. तर ह्याचं फायरिंग बघू शकता तुम्ही. तर बघा ह्याचं फायरिंग बघू शकता तुम्ही मित्रांनो.
असा आवाज आहे मित्रांनो. तर या गाडीचं पॉवर असणार आहे 20.21 आणि टॉर्क असतं 27 टॉर्क आहे मित्रांनो या गाडीला. तर मित्रांनो कुठल्याही टर्नला तुमचं सहज गाडी वळते मित्रांनो आणि कंबरदुखीचा वगैरे खड्डा बिड्डा याला काही म्हणजे त्रास होत नाही मित्रांनो. अंग वगैरे तुम्ही लॉंग ड्राईव्हला ही गाडी वापरू शकता मित्रांनो. याचं कंपनीने 40 ॲव्हरेज सांगितलेलं आहे मित्रांनो, पण सिटीमध्ये 30-35च ॲव्हरेज देतं मित्रांनो. तर म्हणजे रोडला कमीत कमी 37-35च्या आसपास तुम्हाला ह्यामध्ये ॲव्हरेज बघायला भेटणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो 2026मध्ये हे गाडी तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. खूप चांगली गाडी आहे, फक्त या गाडीमध्ये किक दिलेलं नाही मित्रांनो. तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला चार्जर लावण्यासाठी इथंसुद्धा हे दिलेलं आहे, USB चार्जर लावण्यासाठी तुम्ही इथं चार्ज करू शकता इमर्जन्सी वगैरे तुमच्या मोबाईलला. तर तुम्ही चार्ज करू शकता मित्रांनो. ही बघू शकता तुम्ही गाडीची लुक किती भारी दिसत आहे मित्रांनो. तुम्ही 2026मध्ये माझं म्हणणं आहे की वैयक्तिक म्हणणं तुम्ही ही गाडी घेतली पाहिजे. तर मित्रांनो तुम्हाला बाकी काही माहिती पाहिजे असल्यास तुम्ही जाऊन कंपनीमध्ये कोटेशन वगैरे काढू शकता. तर मित्रांनो आता सध्याचे विथ ॲक्सेसरीज ह्याची किंमत जाऊ शकते 2,13,000 2,15,000पर्यंत जाऊ शकते मित्रांनो. कोटेशन प्राईस त्यांनी 2,19,000 वगैरे त्यांचं कोटेशन प्राईस आहे मित्रांनो. कमी वगैरे करून विथ ॲक्सेसरीज तुम्हाला 2,13,000 2,12,000पर्यंत ही गाडी जाऊ शकते. तर मित्रांनो खूप छान गाडी आहे, तुम्ही घेऊ शकता. तर चला तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. माझं हे पहिल्यांदाच व्हिडिओ असणार आहे, तर कृपया तुम्हाला विनंती आहे की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. मला तेवढंच म्हणजे चांगलं वाटेल. चला तर मित्रांनो धन्यवाद. आपल्या या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ बनवत असल्यामुळे काही चूक वगैरे झाल्यास तरी मित्रांनो समजून घ्या. चला तर मित्रांनो धन्यवाद.